आर्या वापस येऊ शकते, पण तेही एका कंडिशनवर, आणि हा बिग बॉसचा प्लॅन असू शकतो, तेही निक्कीच्या फेवर मध्ये आणि निक्कीला पॉझिटिव्ह दाखवण्यासाठी. कसं ते मी तुम्हाला सांगतो. यांनी या स्लॅबची जी गोष्ट आहे ना, कानफाडात जे मारायची गोष्ट आहे, यालाही खूप चांगले यूज केले. निक्कीची बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी तो कानफाडा मागे मारलेला शॉटही दाखवला नाही. नाहीतर 140 करोड भारताने बघितलं होतं त्या विशाल पांडेला कसं मारलं होतं, चिंटूला कसं मारलं होतं. पण इथं तर महाराष्ट्र आहे फक्त, तरी यांना तो क्लिप दाखवायची नाहीये. तर पॉझिटिव्ह कसं होईल ते मी तुम्हाला सांगतो की इतकं होऊ नये. आर्याला निक्कीने माफ केलं, ते आर्याला घेऊन येतील आणि चांगलं निक्कीला शिकवतील की तुला काय बोलायचंय, कसं बोलायचंय, आणि ह्या बेसिसवरती आर्याला ते घेतील आणि त्याच्यात थोडीशी निक्की पॉझिटिव्ह दिसेल आणि निक्की पॉझिटिव्ह गेम दाखवायलाही चालू करत. तर हा एक बिग बॉसचा प्लॅनही असू शकतो. जर हा नसेल तर आर्या वापस येऊ शकत नाही. आर्याने व्हायलन्स केलेला आहे. जे काही डिसिजन झालंय ते बिग बॉसच्या रूल्सच्या हिशोबाने बरोबर आहे, पण निक्की आणि अरबाज जे करतात तेही चुकीचं आहे. त्याला आपण इग्नोर करू शकत नाही. तुम्ही स्वतःला त्या जागेवर इमॅजिन करा. जर तुम्हाला कोणी धक्काबुक्की करत असेल तर तुम्हाला इतका प्रॉब्लेम नाही होणार, पण जर तुमच्या कोणी कानफाडत मारलं तर तुम्हाला राग येणार आणि ते ऍक्सेप्टेबल नाहीये. हा एक रियालिटी शो आहे, हे लोक सेलिब्रिटी आहेत. मी व्हायलन्सला सपोर्ट करत नाही, पण आर्याला घरात यायला पाहिजे, कारण यांनी भरपूर असं काही केलंय जेणेकरून ते प्रोव्होकेशन